नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील ऐतिहासिक आणि नागमोडी वळणांसाठी प्रसिद्ध असलेला रोटी घाट भक्तिमय वातावरणात सर केलाय। ज्ञानबा तुकारामच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वारकरी रोटी घाटातून मार्गक्रमण करत पुढील मुक्कामाच्या दिशेनं मार्गस्थ झालेत। याचाच आढावा घेतलाय आमचे दौंड प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता या रोटी घाटामध्ये आलेला आहे आणि हा पालखी रथ खरं तर आता रोटी घाट सर करतोय। खरं तर असंख्य वारकरी खरं तर या वारीमध्ये सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर एकूण वरवणचा मुक्काम उरकून ज्यावेळेस पालखी रथ खरं तर पाटसमध्ये विश्रांतीसाठी थांबला होता आणि आता याच रोटी घाट मार्गे खरं तर हा पालखी सोहळा आता पुढे उन्नवडीच्या दिशेने खरं तर मार्गस्थ होतोय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम आज उन्नवडीमध्ये असणार आहे आणि या ठिकाणी आपण हे रोटी घाटातले दृश्य पाहतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने खरं तर रोटी घाट खरं तर वारकऱ्यांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळतंय। विठू नामाच्या गजरामध्ये खरं तर हा रोटी घाट या ठिकाणी गजबजून गेलाय। आपण जर पाहिलं तर आता हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी रथ खरं तर आता रोटी घाटामध्ये या ठिकाणी थांबलेला आहे आणि अशा पद्धतीने खरं तर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील, आजूबाजूच्या गावातील नागरिक असतील, खरं तर दर्शनासाठी खरं तर या डोंगर माथ्यावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण जर आपण पाहिलं तर हा पालखी रथ आता रोटी घाट हळूहळू पुढे सर करतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असंख्य वारकरी या रोटी घाटामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाकडनं योग्य खरं तर खबरदारी घेतल्यामुळं आणि यंदा या पालखी महामार्गाचं काम झाले असल्यामुळं खरं तर मागच्या वर्षी या पालखी महामार्गाचं काम झालं होतं, त्याच्यामुळे वारकऱ्यांना हा रोटी घाट सर करताना कुठलीही अडचण जास्त येत नाही। त्याच्यामुळं हे वारकरी नाचत गाजत विठू नामाच्या गजरामध्ये हा वारकरी हा खरं तर रोटी घाट दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सर करताना आपण पाहतोय। आपण जर पाहिलं तर आता रोटी घाटामधले ही लाईव्ह दृश्य खरं तर आहेत। याच ठिकाणी खरं तर आता हा पालखी रथ इथं थांबलेला आहे आणि आजूबाजूचे जे काही ग्रामस्थ आले त्या ठिकाणी खरं तर आता दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा उन्नवडी या ठिकाणी असणार आहे आणि हा रोटी घाट खरं तर आता या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता खरं तर हा रथ सर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विनोद गायकवाड, टॉप न्यूज मराठी, रोटी घाट।